स्थानिक राजकारणातून विजय पवार आणि त्यांच्या समर्थकांनी कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीतील चौघांवर सशस्त्र हल्ला करण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी दाभाडे चौकात घडली। या हल्ल्यात सूरज वाघमारे, राजू वाघमारे, संदीप वाघमारे, प्रशांत माने हे चौघे गंभीर जखमी झाले। दरम्यान जखमींच्या समर्थकांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांना विनवण्या केल्या। आज सकाळपासून संशयितांच्या अटकेसाठी महिला आणि पुरुषांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मारला होता। महापालिकेच्या निवडणुकीचं राजकारण शुक्रवारी सायंकाळी कसबा बावडा इथं उफाळून आलं। मातंग वसाहतीत राहणारा संदीप खंडू वाघमारे हा शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दाभाडे चौकातून जात होता। याच दरम्यान तिथं थांबलेल्या पवार समर्थकांनी त्याला अडवून त्याच्यासोबत वाद घातला आणि सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास विजय पवार यानं शस्त्राचा धाक दाखवत दाभाडे चौक परिसरात दहशत निर्माण केली। या परिसरातील काही जणांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र विजय पवार ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। त्यानं संदीप वाघमारेला बोलावून शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली। त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या भाऊ सूरज वाघमारे, राजू वाघमारे आणि प्रशांत माने यांना सर्वांना घेरून पवार आणि समर्थकांनी मारहाण करत शस्त्रानं हल्ला केला। यामध्ये तिघांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर संदीप वाघमारे याला स्टिकनं मारहाण झाल्यानं तोही जखमी झालाय। या घटनेनंतर नागरिक आणि महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठलं, मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती। त्यामुळे समर्थकांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यानंतर सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मातंग समाजातील नागरिक आणि महिला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आल्या। पोलिसांनी तक्रार घेतल्याशिवाय इथून हलणार नाही अशी महिलांनी भूमिका घेतली। त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी कर्मचाऱ्यांसह विजय पवारचा शोध सुरू केला। सायंकाळपर्यंत त्याला अटक झाली नसल्यानं महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता।